आता इथे बघूया वर्गमुळात 3 असं बघा, वर्गमुळात 3 असं 6 वेळा वर्गमुळात 3 आहे. तर त्याचं उत्तर कसं येतंय? आपण त्याचं उत्तर असं लिहितो की 3 ह्या 6 वेळा म्हटल्यानंतर 2चा सहाभागात करतो आणि 63 2चा सहाभागात 64 63/64. पण ते कसं येतं हे बघूया, हे समजून घ्या, म्हणजे ते आपल्याला परत विसरणार नाही. आता इथे 3चा 1/2 घात असतो, नंतर 3 गुणिले 3चा 1/4 चौथा घात असतो, 1/4 घात असतो, 3चा परत इथे 1/8 घात असतो, गुणिले 3 इथे 1/16 घात असतो, आणि इथे गुणिले 3/1/32 3चा पॉवर इथे 3चा पॉवर 1/64. आता इथे बघा पॉवर जी आहे, घातांक जो आहे 1/2 अधिक 1/4 अधिक 1/8 अधिक 1/16 अधिक 1/32 अधिक 1/64 याची बेरीज करूया. तर याच्यामध्ये लसावी 64 आहे, सगळ्यात मोठी संख्या म्हणजे 64 ती आहे, त्यांना सगळ्याला भाग जातो, मग 64 ही लसावी आहे. तर 64 काय करायचं, प्रत्येक ठिकाणी भागायचं. आता त्या 2ला भागलं तर 32 होणार, परत 4नं भागलं तर 16, 8नं भागलं तर 8, आणि 2नं भागलं तर 32नं भागलं तर 4, आणि 16नं भागलं तर 4, आणि 32नं भागलं तर 2, आणि शेवटी 64 भागलं तर 1 असं होईल. ह्याची बेरीज केली असता ती 63 येते, 63/64. म्हणजे आपल्याला बघा इथे असं म्हणता येईल की याचं उत्तर जे आहे ते 3चा घातांक काय होईल, 63/64. 3's पॉवर इज 63/64 असं होईल. तर इथे लक्षात आलं का तुमच्या, 64 छेद जो आहे, डिनॉमिनेटर जो आहे तो 1ने कमी झालेला आहे, छेद जो आहे तो 1ने कमी झाला आहे अंशाच्या ठिकाणी, म्हणजे 64 - 1/64 इक्वल टू 3चा पॉवर झालेला आहे. म्हणजे असं आपलं एक सूत्र तयार झालं इथं की छेद डिनॉमिनेटर जो आहे तो वरती 1ने कमी होतो. आता आपण इथं दुसरं एक उदाहरण घेऊया, म्हणजे वर्गमुळात 2 परत वर्गमुळात 2 गुणिले परत वर्गमुळात 2 गुणिले परत वर्गमुळात 2 असं अनंतपर्यंत आहे, इन्फिनिटीपर्यंत आहे. तर यावेळेला काय करता येईल, 2चा पॉवर काय म्हणता येईल आपल्याला, खाली इन्फिनिटी आणि वरती इन्फिनिटी -1. आता इथे इन्फिनिटी -1 म्हणजे किती, अनंत असते, आणि त्यातला एखादा एक गेला म्हणजे इन्फिनिटीच, त्याचं उत्तर पण इन्फिनिटीच आहे जवळपास. म्हणजे इन्फिनिटी -1/इन्फिनिटी म्हणजेच इन्फिनिटी म्हणजेच काय, त्याचं उत्तर आहे 1. म्हणून त्या सूत्रानुसार आपल्या ह्याचं उत्तर 2 आलं. 2चा घातांक 1 म्हणजेच 2, म्हणजेच असंच 2 याचं उत्तर आलं. आता दुसरंच कुठल्याही संख्या घेतली आपण, समजा वर्गमुळात 3 घेतली, परत वर्गमुळात 3 घेतली, परत वर्गमुळात 3 घेतली, असं अनंत काळापर्यंत घेतलं तर त्याचं उत्तर काय राहणार आहे, 3च राहणार आहे. तर हे सूत्र लक्षात घ्या, म्हणजे असं पाहिल्यामुळं तुमच्या ते लक्षात राहील, लक्षात घ्या. आता या ठिकाणी बघूया, वर्गमुळात चिन्हात परत 3 असंच आहे. तर पहिलं जे वर्गमुळात 3 आहे त्याचा अर्थ असतो 3चा घात 1/2, 3 पॉवर्स 1/2. परत ते 3 आहे ते 2 वेळा वर्गमुळात चिन्हात 3 आहे, म्हणून त्याचा पॉवर 1/2, 3चा पॉवर 1/2, घातांक 1/2, परत कंसाचा 1/2, घातांकाचा घातांक, म्हणून घातांकाचा गुणाकार होतो. म्हणजे 1/2 गुणिले 1/2 काय होणार, 3's पॉवर 1/4, 1/4, 3चा घातांक 1/4. असं 3 वेळा वर्गमुळात चिन्हात असेल तर काय होईल, 3चा पॉवर म्हणजे 3 कंसात 3चा पॉवर 1/2, परत कंसाचा परत 3ची पॉवर 1/2, परत कंसाचा पॉवर 1/2, म्हणजे पॉवर ऑफ द पॉवर घातांकाचा घातांक असेल तर त्या घातांकाचा गुणाकार होतो. 3 वेळा 2 गुणिले 2 गुणिले 2, 3चा पॉवर 1/8 होईल. आता समजा 4 वेळा असेल, 4 वेळा काय होईल, 2चा पॉवर 4 होणार, आणि 2चा पॉवर काय होईल
4 वेळा म्हणजे 2चा घातांक 4 म्हणजे 1/3चा पॉवर 1/16 1/16 असा पॉवर होईल. तर हे समजून घ्या. म्हणजे मगाशी आपण उदाहरण केलं ते घातांक कसं आलं आहे बघा. तसं शेवटचं जर असेल, शेवटचा 3 जो असेल त्याचं काय होईल, तो 6 वेळा वर्गमूळ चिन्ह आहे म्हणजे 6 वेळा 2चा गुणाकार होणार आणि मग 3चा पॉवर काय होईल, 1/2 हा 3चा पॉवर होईल. म्हणजे 2चा 3/1 तर आपण इकडे लिहूया. म्हणजे शेवटचा 3 जो आहे त्याचं पॉवर काय होईल, त्याचं घातांक होईल 3 पॉवर 1/64. 3/1/64. तर हे लक्षात घ्या. 5व्याचं काय होईल 3/1/32 आणि 4थ्याचं 1/16. अशा प्रकारे होणार आहे.